तर हा पार्ट आहे दुसरा बघा. कालचा जो व्हिडिओ तुम्हाला आला त्याच्यानंतरचा, म्हणजे तिथनं पुढं आता केलं आणि कुठं ठेवलं असं व्हायला नको. परत मला अशा म्हणजे आता हा व्हिडिओ असा चालत राहणार, तर त्यामुळं मी परत हा माणसं खरोखर रील बघून ज्याची परिस्थिती पण नाही तरी पण पुरीला घरला पाठवा लागली. धोंड्याच्या महिन्यात धोंडा घालायचं नवऱ्याच्या डोक्यात मागितल्यावर काय धोंड्याची आमटी करायची असते ती त्या हिरे जायला कोण बघितलं बापाने फेकून काय म्हणजे खरोखरच माणसं मागे लागल्यात की आमटी करा, पुरगीला साडी घ्या, परत आपल्या लेकाला कपडे घ्या. काय म्हणायचं की ज्याची त्याची परिस्थिती. आता सोनं कुठं झाले कोल्हापुरात बाळ घ्यायला लागते. कोल्हापुरात एका माणसानं चांदीची चप्पल काढून दिली आहे असेल पैसा एवढा जावायला. आपल्याकडे काय 1 किलो चांदीची चप्पल कोल्हापुरात. आपल्या जावाय ना ह्यो जावाई आहे ना दुसऱ्याचा ह्याचा. आवर की लवकर. कोण तुम्ही भांडा भांडा ए खरंच नाकले मोठं दिसाले माझं. मग गोड घ्यायला काय वाद दाखवतेस ते? हा का बाहेर जायचं राहू दे. चिकन दिसाल म्हातारा का दिसता जरासा तुमचा चष्मा त्याला भारी दिसते. मी हे दिसते बॅटरी घाला बघा. वाजले किती बघा आवाज पावणे 12 वाजले. काम तर आवरा पाहिजे तरी मी ते पोरगीनं पोरग लोटतय ती पोरगी काय तर करते काय बाय सगळं कामाचं. आणि ही एक मांजरीन कुठे जाऊन बसते काय माहिती. इवा बाहेर जाऊ नको. आईची किल्ली तुझ्या हातात. ऍक्सेसची मला काय खावं ना. हे बघा असू दे. चला हो गरम व्हायला मला उगच तिथं काय मला कोण दाखवायला न्यायचं नाही. तुला दाखवलं म्हणजे मला दाखवलं. चला नाही दिसालो ना. चला नको कॉटनचे आहे मग वाटते बरं वाटते जरा अंगावर नको लय गरम होते. तुम्हाला तेवढंच पाहिजे. मला अशी टोपल्यावाली करून घ्यायची बाहेर. मला माहित आहे टोपले काळी पॅन्ट कपड्यात कुठं आहे पलीकडे कपडे आहेत तिला घे तर 11:15 म्हणत 12:30ला आम्ही घरातनं बाहेर निघलो आणि आम्हाला जायचं होतं मम्मीकडं आत्तींकडं. आणि देऊन आम्ही लगेचच परत येणार होतो. त्यासाठी मी घरातलं जास्त काही पसारा पण आवरलेला नव्हता. कारण बघा आता द्यायचं आणि 1 दुपारपर्यंत परत यायचं. दुसरं आणि काम होतं त्यासाठी झालं. तो दिवस तिथंच गेला. आम्ही तिकडं राहिलो ताईंकडं आणि सोमवारी सकाळी आलो. तर सोमवारी सकाळी आल्यानंतर घरातलं आवरावर मग ब्लाऊज शिवणं मग घरातला पसारा म्हणजे सगळंच आम्ही कपाटते आवरायला घेतलेलं होतं. आणि त्यामुळं त्या दिवशी काहीच एक दिवस मी पूर्ण व्हिडिओ काहीच बनवला नाही सोमवारचा. आता भाजी आणायला गेलो होतो तो दिवस आहे मंगळवारचा, म्हणजे आत्ता जे ब्लाऊज शिवायला बसले ते भाजी घेऊन आलो. आणि आता म्हटलं की
चला ब्लाऊज जे आहे ते शिवून घ्यावं पटापटा. म्हणजे कसं एक रोज ब्लाऊज दिलं तर त्यांचे 4 दिवसात होऊन जातील. त्यामुळं तर मंगळवार काय बरं सोमवारचा एक दिवस मी ब्लाऊज शिवलेलं होतं ते दिलं आणि हे दुसरं आता शिवायला घेतलेलं होतं ब्लाऊज. अजून 3 राहिलेली होती त्यांची. आपलं काम घर त्याच्यातनं आपलं हे एक्स्ट्राचं काय तर काम करायचं असं म्हटलं की जरा वेळ जास्तच काढायला लागते. जेवढं होईल तेवढं शिवायचं असं माझा विचार होता. म्हणजे एक पुढची बाजू जरी झाली तर दुसऱ्या दिवशी अर्धी बाजू होईल असं ह्या हिशोबानं मी बसलेलं होतं. आता एवढा लवकर तर जेवणाला घालायला नको. आणि मी मंडईत ज्यावेळेला गेलेलो होतो त्यावेळी 5:30 वाजले होते. आता हे 6:30चं टायमिंग आहे बघा. आल्यानंतर लगेचच बसलेलो. तर पुढचा पूर्ण भाग जो आहे अस्तरचं ब्लाऊज होतं तर तो मी तयार करून घेतलेला आहे. आता म्हटलं चहा करायचा आणि जेवणाला घालायचं. तर रोज माझं असं काही ना काही तर सुरू व्हायला लागले. ब्लाऊज शिवायचं म्हटलं की दुपारचं काम वेगळं आताचं वेगळं. आता वाढते सगळ्यांना की काय घरात काम नसते तरी पण बघा आता व्हिडिओचं काम आहे म्हटल्यानंतर त्याला थोडं एक्स्ट्राच वेळ लागतो आहे. आणि घरातली कामं आता पटापटा किती जरी आवरून बसलं कोण आलं आता कोण येते दुसरं फक्त ताई शेजारच्या आला आणि आपण आता त्या आल्यात आणि आपण आपलं तरी पण मी बोलत असलो तरी माझं काम सुरूच असते. मी अशी काम ठेवून कधीच असं बोलत बसत नाही. जरी कोण त्या आल्या ताई बोलायला तर रोज त्यांची एक फेरी असते माझ्याकडं. कारण बघा आता इथं आम्ही दोघी पण अशा वातावरणातनं आलेलो आहे की जिथं आजूबाजूला भरपूर माणसं म्हणजे आपण गल्लीत राहिलेली जी माणसं असतात ना त्यांच्याबरोबर असाच प्रॉब्लेम होतो. मग एकटं वाटण्यापेक्षा थोडं काय बोलतो आपण संसाराबद्दल थोड्या गोष्टी बोलतो आहे. त्यामुळे त्यांची एक फेरी तर असतेच माझ्याकडं. माझी त्यांच्याकडे आठवड्यातनं 15 दिवसातनं एक असते तर त्यांची माझ्याकडे रोज एक फेरी असते. पाण्यासाठी असू देईल किंवा काय तर म्हणजे आणाय करायचं असू देईल त्याच्यासाठी. आणि थोडा वेळ बोलत बसलं की छान वाटते बघा तेवढंच. चला मला आता इथं जेवणाला घालायचं होतं. लुटून झाडून काढून घेतलं. फरशी दिसते असं की पण धुळा एवढा येतो वारं सुटलं की सगळं माती होत्या सगळ्या ह्याच्यावरनं. मला कायम वाटायचं की माझं शिलाईचं मशीन माझ्या एका खोलीत असावं. आता बघा बायकांची स्वप्न बघायचं काय थांबत नाही. तर मला सारखं वाटायचं माझं मशीन माझ्या एका खोलीत असावं. म्हणजे माझ्या मशीनसाठी माझ्या कपड्यांसाठी वेगळं एक असं हे असावं. आता बघू काय देव कधी माझी इच्छा पूर्ण करते असं. आता भाजी घेऊन आलेलो होतं ती सगळी म्हटलं काढून ठेवायची. डबं घासून ठेवलेलं होतं आदल्या दिवशी. फ्रीज सगळं स्वच्छ केलेलं होतं. आणि ते पाठीमागचं जे कांदा ठेवायचा आहे ते राहिलं घासायचं. सगळं एवढं केलं आणि त्याच्यात ते फक्त राहिलेलं होतं. तर चला मिरगाची भाजी कोणी खाल्ली ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमच्याकडं तर करतात मिरगाला शेवगा जो असतो शेवग्याचा जो पाला असतो बघा कवळा तर तो त्याची भाजी 7, 8, 9 3 दिवस ही भाजी म्हणजे या 3 दिवसात कधी पण खाल्ली तर चालत्या असं होतं. आता आमचा 7 आणि 8 तारीख तर आमची तिकडे गेलेली होती. 9 तारखेला तर आमचं काय म्हणजे कामाचं हे सगळं सुरू होतं. त्यामुळं म्हटलं चला आज ही भाजी जी आहे ती करून घ्यायची. तर मी येताना टॅमॅटो भेंडी परत वांगी कारलं ही एवढी सगळी भाजी आणलेली होती. शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या. तर म्हटलं चला भाजी ते सगळी भरून ठेवावी. आणल्या मी तसंच ठेवलं आणि मी माझं ब्लाऊज शिवायला बसलेलं होतं. तर आल्यावर म्हटलं आता हे लागलंच ठेवलं तर बरं नाही तर हे असंच मी उचलूपर्यंत ते तसंच राहणार होतं. त्यामुळं बटाटू ते सगळंच कांदं हे सगळं ठेवायचं होतं. आता खालचं जो फ्रीजचा जो ट्रे आहे बघा त्याच्यामध्ये कांदा ठेवलं ना त्याची फुलपाटं पडून फ्रीजचं एकान वेळेस पाणी गळायला लागलं म्हणजे फुल झालं ती पाठीमागची टाकी तर पाणी पडलं की मग असं वास कसा तर घाण वास येतो. त्यामुळे म्हटलं की चला ह्याच्यामध्ये आता कांदा लसूण ठेवायचंच नाही ट्रे मोकळाच ठेवायचा. बटाटो एक वेळेस चालतील आणि त्यासाठी आता युवामध्ये काम करताना येणार नाही असं कधीच होणार नाही बघा. तिची लुडबुड सुरूच असते आणि जोरात पण मारू वाटत नाही मला तिला. एवढी नाजूक आणि एवढंच आहे बघा. त्याला असं वाटतं की घेऊन बसावं बारक्या बाळासारखं पण काम असते बघा. आणि तेवढ्यातनं ती आता तिला सवय व्हायला लागल्या मांडीवरती येऊन बसायची. नाहीतर पहिला आहे ना ती असं हात त्यानं लावून घेत नव्हती का कोणास ठाऊक असं हातच लावून घ्यायची नाही चिडायची चावायला बघायची. आता नाही तसे करत. आता बसलं ना आपण तर ती मांडीवर येऊन बसायला बघत्या. आता ही जी भाजी आहे ना का खातात काय मला तर काय माहिती नाही. पण आता मिरग निघल्यावर ही भाजी खायची असते. आता लहानपणापासून तर आपण ऐकलेलं आहे. तर प्रत्येकाकडे काय तर वेगवेगळी पद्धत असेल तर आमच्यात तर हीच भाजी खातात बघा मिरग निघल्यानंतर. आणि
तर ह्याची पानं अशी कवळी कवळी घ्यायची असतात आणि ही जास्त करून पाण्यात अशी मिक्स होत नाही. आता धुतलं तर बघा त्याची पानं वरवरती अशी राहतात. त्याचं म्हणजे असं आपली आता मेथी पोकळा शेपू ती जी भाजी आहे त्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर बघा असं ती एकजीव होतात. हे जर तसं नाही, ही पानं अशी सरसरीत म्हणजे अशी वरतीच राहत होते. त्यामुळे म्हटलं चला थोडं भिजत ठेवावं आणि पाणी घेऊन ह्याला म्हणजे हिरवी भाजी राहण्यासाठी मी इथं थोडीशी उकळी आणून घेतलेल्या. आता ह्या डाळीसाठी काय काय घालायचं आहे तर लसूण, तुम्ही मिरची घालायची असली तर मिरची पण घालू शकता, पण आम्ही तिखटच करतो आहे. कांदा आणि लसूण घालून. तर आणि तुरीची डाळ ह्याला घातली तर एकदम छान लागतात. तर इथं तुरीची डाळ मला थोडी भिजवायची होती आणि ह्या मिरच्या ज्या होत्या ना त्या आधीच्या होत्या. म्हणलं चला खरडा करून ठेवला तर म्हणजे तो रोज जेवणासंग थोडा थोडा घेतला तर घेईल. कारण बघा किती तर मिरच्या ह्याच्यातल्या लाल झालेल्या आहेत आणि मग वाळून जाण्यापेक्षा म्हटलं की अशा लाल हिरवी मिक्स खरडा बनवून टाकावा. तर इथं आता चहा ठेवलेला होता सगळ्यांसाठी आणि आपली जी भाजीची जी तयारी आहे ती करून घ्या. आता मी म्हटलं रोजचं सगळं आहे ते जेवण दाखवण्यापेक्षा फक्त एखादा आपण जो काय आपण जेवणामध्ये जे रेसिपी बनवते काय तर असतं रोजची एक आमटी भाजी काय तर बनवली तर ती दाखवावी. आता व्लॉग मी प्रत्येकाचं बघतोय, त्यांचं व्लॉग म्हटलं तर आपण रोज काय तर करतोय तर ते दाखवायचं असं असते. आणि मी पण अजून शिकतोय बघा, मला अजून ह्याच्यातलं एवढं पण काही नाही समजत, पण जेवढं समजते तेवढं मी बोलायचा प्रयत्न करतोय आणि व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही आणि सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही आणि कसे व्हिडिओ बघायला आवडतात ते पण सांगा. तर इथं आता खरड्यासाठी मी ह्याच्यामध्ये टॅमॅटो घातलेला आहे, मिरची हे भाजून घेतलेलं आहे आणि कोण कांदा घालते बघा, परत शेंगदाण्याचं कूट घालते, पण ते जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळं मी फक्त टॅमॅटो, लसूण, आता जिरं संपलेलं होतं, जिरंच मी आणायचं विसरलं बाजारातनं, आणि हे लसूण एवढं घालून आता ते मीठ टाकून मिक्सरला वाटायला ठेवलेलं आहे. आता इथं कांदा भाजून घेतलेला आहे फोडणीसाठी, काय बरं भाजीसाठी. तर इथं तिखट मीठ टाकून डाळ टाकून चांगली अशी भाजी खालवर अशी परतून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालून शिजवायचं. कारण ही कवळी जरी असली तरी पण ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो आणि म्हणजे आपल्या साध्या भाजीसारखी ही भाजी नसते, थोडा का विना त्याला वेळ लागते. आणि हिरवी राहण्यासाठी फक्त मी पाण्यातनं उकळी काढून घेतलेले आहे, नाहीतर मग असंच फोडणी आपण मेथीची भाजी जशी टाकते तसं टाकले तर चालते. पण ही भाजी अशीच टाकली ना तर पिवसळ अशी होत्या बघा. मी म्हणजे आता इतके वेळा केल्या तर म्हणलं चला पाण्यात टाकून बघावं. हिरवीगार हाय अशी भाजी राहिलेली होती आणि मिक्स होत नाही ही भाजी, डाळीमध्ये मिक्स होत नाही आणि पाण्यामध्ये बघा. आता ही वेगवेगळीच अशी दिसते, पण ह्याची चव बघायची नाही आहे आपल्याला. ही भाजी मिरगासाठी खातात. आता का खातात हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला काय माहिती मिळाली तर ती पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. आता भाजी इथं शिजायला ठेवली एका साईडला आणि म्हटलं पटापटा भाकरी करून घ्यावं, कारण ह्या भाजीसाठी भाकरीच चांगली लागते. चपाती पण चांगली लागते पण भाजीसोबत भाकरीच भारी लागते. त्यासाठी म्हटलं चला भाकरी पटकन करून घ्याव्या. आणि खरडा तर आजच्या जेवणामध्ये होती मुगाची आमटी, भात आणि खरडा आणि ही भाजी. तर असं होते बघा, मध्ये कोणास तर फोन आला की व्हिडिओ तिथनं पुढं कंटिन्यू होत नाही आणि मग थोड्या जेवढ्या काही क्लिपा घेतलेल्या आहेत तर तेवढंच मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोचवते. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. झाला तर इथं सगळ्यांना जेवायला दिलं बाहेर. आता म्हटलं पटापटा सगळा पसारा आवरून मगच आपण जेवायला बसायचं, कारण हे असंच ठेवून जेवायला बसलो तर मला एवढा कंटाळा येतो आणि मग ते परत आवरायला नको वाटते. आणि आता डबा ते सुरू होणार बघा, पोरांची शाळा सुरू होणार, श्रीची, सुहानीचं, सानूचं सकाळचं कॉलेज सुरू होणार. सकाळी त्या 7ला गेल्या की परत 11-12 वाजणार त्यांना यायला. श्री एकदा गेला की 6-6:30 येणार. त्यासाठी म्हटलं डबं त्यांना दिलेत की आपलं मोकळं होईल. तर ही पुढची तयारी मी आत्ता करून ठेवायला लागली, म्हणजे की आता डबं सुरू झाल्यानंतर भांडी मी रोजच्या रोज घासते असं नाही. आता डबंच नव्हतं, फक्त ह्यांचा डबा एकट्यांचा होता, त्यासाठी कधी तर मी भांडी घासायची कधी नाही, पण आता रोजच्या रोज भांडी घासायला पाहिजे. त्यामुळे म्हटलं पहिला आता ह्यांना सगळ्यांना जेवायला दिलं बाहेर, लुटून झाडून काढून मगच आपण म्हटलं जेवून घ्यायचं आणि मग या भांड्याला हात घालायचं. असं किचन कट्टा एकदा आवरून ठेवला का नाही मग सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश आणि मस्त वाटते. तर इथं आता मी जेवायला घेतलेलं आहे. या सगळीजण जेवायला. आजचा व्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.